आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 बातम्या। मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून रोजी पार पडणार। निवडणूक प्रशिक्षण घेताना प्रत्येक जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना। कोकण मराठवाड्यात हवामान विभागाचा येलो अलर्ट। राज्यात मान्सून रखडल्याने विदर्भातील तापमानात वाढ। गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ। वाशिमच्या एपीएमसी बाजारात कांद्याला प्रति किलो 25 ते 30 रुपयांचा दर। पोलीस भरतीत वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सर्व ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार। पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परिपत्रक जारी। सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन, तर केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 वरून 50% केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आज पुण्यात बैठक। संघ मुख्यालय मोतीबागेत बैठक। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा होण्याची शक्यता। मुंबईसह राज्यात म्हाडाची 13,000 घरांसाठी बंपर लॉटरी। मुंबई, पुणे, कोकण, संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि नागपूर शहरात म्हाडा घरं उभारणार। गुजरात दंगली आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटना शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज नाही। राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची भूमिका। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 2024-25 साठी शुल्क परतावा धोरण जाहीर। 30 सप्टेंबर 2024 पूर्वी प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्याला पूर्ण शुल्क परत मिळणार।